नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत गाड्यावर मिळते तशी चविष्ट पावभाजी. ही पावभाजी खायला खूप टेस्टी वाटते. बनवायला आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही पावभाजी कशी करायची बघूया. पावभाजी करते इथे आपल्याला 2 मिरच्या लागणार आहे, एक साधी मिरची लागणार आहे आणि ही आपल्याला काश्मीरी मिरची लागणार आहे. साधी मिरची आपल्याला तिखटा करता लागणार आहे आणि इथे आपल्याला रंगाकरता काश्मीरी लाल मिरची लागणार आहे. याला आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. या मिरच्या आपण पाण्यामध्ये भिजत घातल्या आहे. याला 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत घालून घेऊ. इथे अर्धा 1 तास झालेला आहे. आपल्या मिरच्या छान पाण्यामध्ये भिजलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे आपल्याला या मिरच्या आणि इथे आपल्याला लसूण, आलं, मिरची हिरवीवाली आणि कोथिंबीर या सगळ्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि इथे भिजवलेल्या लाल मिरच्या घातल्या आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. वाटण रेडी झालेलं आहे. पावभाजी करता इथे आपल्याला काही भाज्या लागणार आहे. इथे मी शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, फुलगोबी आणि इथे वाटाणे घेतले आहे. त्याला पाण्यामध्ये भिजू घातले आहे. तुमच्याकडे हिरवे वाटाणे असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, ताजेवाले. इथे बटाटे घेतले आहे, टमाटर, बीटनी आपल्या पावभाजीला छान कलर येतो, त्यामुळे बीट घालायचं आहे. म्हणजे आपल्याला वेगळा कलर घालण्याची काही गरज नाही आहे. या भाज्या आपल्याला सगळ्या धुवून घ्यायच्या आहे आणि बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहे. मी या भाज्या सगळ्या धुवून घेते आणि बारीक बारीक चिरून घेते. मी भाज्या स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे मी बटाटा, बीटरूट आणि गाजर याचे सालं काढून घेतले आहे आणि हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यानंतर याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. आपण सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे. पत्ताकोबी, बटाटा, फुलगोबी, बीट, गाजर, शिमला मिरची. इथे आता आपल्याला कुकरमध्ये भाज्या उकडायला ठेवायचं आहे. यामध्ये इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला बटाटे, बीट या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. गाजर, पत्ताकोबी, शिमला मिरची, फुलगोबी आणि इथे आपल्याला हे टमाटर पण घालून घ्यायचे आहे आणि इथे आपण कांदा चिरला आहे तोही घालून घ्यायचा आहे. आणि इथे आपण हे भिजवलेले वाटाणे हे घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला उकडायला ठेवून द्यायचं आहे. इथे मी भाज्या कुकरमध्ये शिजवायला ठेवल्या. इथे आपण भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या होत्या. आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे. आता याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. इथे भाजी मॅश करण्याच्या अगोदर याच्यामध्ये जेवढं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण की पाणी राहिलं की मग ते मॅश करता येत नाही, त्याच्यामुळे जेवढं निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला मॅश करायचं आहे. ते आता आपण हे मॅश करून घेऊ भाज्या. इथे मी या पूर्ण भाज्या मॅश करून घेते छान. इथे आपण भाज्या पूर्णपणे मॅश करून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही असे. आणि या भाज्यांचं खूप गाळही करायचं नाही आहे, खूप बारीक बारीक असं, आणि खूप जाडही ठेवायचं नाही आहे. असे खायला असे म्हणजे खाताना असे चंक्स वाटले पाहिजे असे ठेवायचे आहे. बघू शकता तुम्ही इथे असे या प्रकारे. मी जास्त बारीकी केलं नाही खूप असं,
गाळ आणि खूप भाज्या अशा मोठ्या मोठ्या ठेवल्या नाही आहे. आता यामध्ये आपण हे जे पाणी आहे हे घालून घ्यायचं आहे, जे आपण पाणी काढून घेतलं होतं ते. पावभाजीच्या फोडणीकरता इथे आपल्याला कांदा लागणार आहे बारीक चिरलेला, आणि बारीक चिरलेली शिमला मिरची लागणार आहे. आपण थोडी शिमला मिरची वाफवून घेतली आहे कुकरमध्ये, ही आपल्याला फोडणीकरता लागणार आहे. इथे टमाटरसुद्धा चॉपरमध्ये चॉप करून घेतले आहे. आता आपल्याला पावभाजी फोडणी घालायची आहे. तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे. इथे आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये बटर घातलं की बटर आपलं जळत नाही. इथे थोडंसं बटर गरम झालं की त्यामध्ये जी आपण शिमला मिरची चिरून घेतली होती ती घालायची आहे, आणि याला 2-3 मिनटं छान होऊ द्यायचं आहे. आपण हे कच्चेच याकरता टाकत आहे की शिमला मिरची आणि कांदा यामध्ये बटरचा छान फ्लेवर आला पाहिजे. त्यामुळे आपण कच्ची शिमला मिरची आणि कांदा वेगळा घालून घेत आहोत. आता 2-3 मिनटं झाले आहे. यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला. आता यालासुद्धा आपण छान ब्राऊन होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे मी छान ब्राऊन होतपर्यंत शिजवून घेते. इथे आपला कांदा झालेला आहे, हलकासा ब्राऊन कलर बघू शकता असा. आता यामध्ये आपल्याला जी आपण पेस्ट केली होती मिरचीची ती घालून घ्यायची आहे. आता ही मिरचीची पेस्ट आहे ही सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. मी याला छान शिजवून घेते. इथे आपला हा मसाला झालेला आहे. यातून असं तेलही सुटलेलं आहे, बघू शकता असं छान. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. यामध्ये आपण पहिलेच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, मिरची टाकली आहे. ती इथे फक्त आपल्याला हळद घालायची आहे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनटं. आणि इथे पूर्ण चवीकरता मीठ घालायचं आहे. जेवढी आपण भाजी करणार आहे तेवढं अंदाजे तुम्ही इथे मीठ घालून घ्यायचं आहे, किंवा इथे तुम्ही भाजी घातल्यानंतर सुद्धा मीठ घालू शकता. आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण मसाले टाकून झाले आहे. आता यामध्ये आपल्याला हे टोमॅटो आहे हे टाकून द्यायचे आहे, आणि हे टमाटरसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. गॅस मीडियम टू हाय असं करायचं आहे, आणि हे टमाटर छान शिजवून घ्यायचे आहे. मी हे टमाटर छान शिजवून घेते सॉफ्ट होतपर्यंत. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपले टमाटरसुद्धा छान सॉफ्ट झाले आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला हे टोमॅटो सॉफ्ट झाले आहे. इथे आपण मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे, आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही पावभाजी 8 ते 10 लोकांसाठी पुरेशी आहे. गाड्यावर प्लेटनुसार ही 8 ते 10 लोकांसाठी पुरेशी आहे. पण तुम्ही जर ही घरी बनवली तर ही इतकी टेस्टी वाटते, चविष्ट वाटते. गाड्यावर मिळते तशी याची चव राहते. त्यामुळे ही प्लेटनुसार आपण घरी पकडायची नाही. आता ही आपण भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे. इथे बीटचे तुकडे थोडेसे आहे, आपण छान मॅश करून घेणार आहोत. इथे मी छान मॅशरने मॅश करून घेते. जितके थोडंसं राहिलेसुल्या भाज्या आहे त्यासुद्धा छान मॅश होऊन जातात. एकदा असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. ही घरी बनवलेली पावभाजी खायला चविष्ट तर वाटतेच, पण यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे ही पौष्टिकही होते. तर अशा प्रकारे मी ही छान मॅश करून घेते. आता यामध्ये आपल्याला
पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण की पावभाजी ही पातळ असते. जर तुम्ही घट्ट ठेवली तर ती जशी जशी थंड होणार तशी तशी ती घट्ट होते. त्यामुळे आपल्याला ही पावभाजी पातळच ठेवायची अगोदर. मी इथे पाणी घालून घेतलं आहे. गॅस आपल्याला हे उकळी येतपर्यंत मोठाच ठेवायचा आहे. आणि इथे यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेणार आहे. ही सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता याला आपण उकळी येऊ देऊ. इथे आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. याला एकदा हलवून घेऊ आपण एकदा. आता इथे यामध्ये आपल्याला छान आंबट गोड चव येण्यासाठी मी लिंबू रस घालत आहे. आणि इथे आपल्याला साखर घालायची आहे. थोडीशी चवीनुसार. तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल, पण ही छान वाटते घातल्यानंतर. मी 1 ते 2 चमच घालत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि इथे आपण परत एकदा बटर घालणार आहे. आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. आणि गॅस आपल्याला कमी करून द्यायचा आहे. मी गॅस कमी केला आहे. आणि यावर झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया. इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं की यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं आहे तर गॅस मोठा करून थोडंसं पाणी कमी करू शकता. पण पावभाजी ही थोडीशी पातळच ठेवायची. जशी जशी ही थंड होते तशी तशी ही घट्ट होते. त्यामुळे पावभाजी पातळच ठेवायची. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान. इथे आपण थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. आणि गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे परत थोडा वेळ. मी हे थोडा वेळ ठेवून देते, मग आपण सर्व करूया. इथे आपण पाव घेतले आहे. याला आपल्याला असं मधून सुरीने कट करून घ्यायचं आहे. इथे पाव मी सुरीने मधून कट केलेला आहे. आता याला आपण तव्यावर भाजून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे. मी तव्यावर तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपण तेलामध्ये बटर घालून घ्यायचं आहे. जर आपण तेलामध्ये बटर घातलं की हे बटर जळत नाही, त्यामुळे आपल्याला तेलामध्येच बटर घालायचं आहे. आणि हे सगळं असं पसरून घ्यायचं तव्यावर. आणि यामध्ये थोडंसं आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे किंचित. आणि इथे आपल्याला थोडीशी काश्मीरी लाल मिरची घालायची आहे. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनटं. यामध्ये किंचित आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि हा पाव आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे पाव आपल्याला पलटून घ्यायचे आहे. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान होऊ द्यायचे आहे. असे मऊ लुसलुसीत पाव आपले तयार झालेले आहे. आता आपण सर्व करून घेऊ. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चविष्ट पावभाजी.
जशी गाड्यावर मिळते तशीच याची चव वाटते, तर तितकीच चविष्ट होते. ही आपण सर्व करायची आहे. कांदा बारीक चिरलेला आणि लिंबूची फोड मी इथे कांद्यासोबत सर्व केलेलं आहे. ही खूपच चविष्ट वाटते खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.